चला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. नुकत्याच झालेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये विज्ञानाचे 15 प्रश्न आलेले होते. विज्ञानाचे प्रश्न तसा विचार करता सोपे होते. 15 पैकी 12-13 प्रश्न तर आपल्या शिकवण्यातून, आपल्या पुस्तकातून, बॅचेस मधून, रिव्हिजन मधून वगैरे वगैरे आपण म्हणू शकतो की कव्हर झालेले आहेत. 2 प्रश्न थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे होते, थोडेसे आउट ऑफ सिलेबस होते, पण लॉजिकली सुटू शकत होते. तर ह्या 15 प्रश्नांचं उत्तर काय आहे नेमकं, त्याचं अनालिसिस कसं करायचं, उत्तर कसं काढायचं नेमकं, तर ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सविस्तर. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बघा फिजिक्सचा. फिजिक्सचा लाईट ह्या टॉपिक वरचा प्रश्न आहे हा. प्रकाश. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज नावाची कन्सेप्ट आहे, जी मी सगळ्या बॅचमध्ये, सगळ्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर रिव्हिजन लेक्चरमध्ये सुद्धा त्याच्यावर आधारित प्रश्न आले तर त्याचे रिव्हिजन पण घेतलेले आहे. रिव्हिजन मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम नावाची कन्सेप्ट आहे लाईट टॉपिक मध्ये, ज्याच्यामध्ये 7 प्रकार पडतात त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेजचे. 7 टाइप्सचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज असतात. कुठले कुठले? रेडिओ वेव्हज असतात, मायक्रोवेव्हज असतात, इन्फ्रारेड रेज असतात, व्हिजिबल लाईट असतो, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, एक्स रेज असतात आणि गॅमा रेज असतात. या 7 प्रकारचे रेजला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणतात, विद्युत चुंबकीय लहरी म्हणतात. सो क्ष किरण विद्युत चुंबकीय लहरी आहेत. यस, करेक्ट आहे. ए करेक्ट आहे. ए करेक्ट आहे, त्यामुळे हा पर्याय गेला. आता दुसरा एलिमिनेट झालाय. क्ष किरणांची तरंग लांबी खूप कमी असते. जर तुम्ही या सगळ्या वेव्हची वेव्हलेंग्थ बघितली, तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंग्थ, तर खाली येताना म्हणजे गॅमाकडे येताना वेव्हलेंग्थ कमी कमी होत जाते. ही लॉंग वेव्ह आहे, ही शॉर्ट वेव्ह. सो एक्स रेची तर खूपच कमी असते, गॅमाची त्यापेक्षा कमी असते. सो मग हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. क्ष किरणाची तरंग लांबी खूप कमी असते. सो 2 स्टेटमेंट करेक्ट आहे लगातार, म्हणजे हे पण गेलं माता. ठीक आहे, 2 स्टेटमेंट लगातार करेक्ट आहे. क्ष किरणांच्यावर ऋण प्रभार असतो. हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज आहेत ना मित्रांनो 7, यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभार नसतो, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. हे न्यूट्रल असतात, त्यामुळे हे चूक आहे. हे चूक आहे, तर मग एकाच ठिकाणी चूक आहे. सो पहिलं ऑप्शन याचं उत्तर आहे. क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामध्ये विचारत नाही, शक्यच नाही, कारण ते न्यूट्रल असतात. न्यूट्रल रेज कधीही ना इलेक्ट्रिक ना मॅग्नेटिक फील्डने डेव्हिएट होतात. ठीक आहे, सो ते चूक आहे. सो ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट उत्तर आहे. इथे पण बघू शकतो आपण, एक्स रेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. यस, करेक्ट. द वेव्हलेंग्थ ऑफ एक्स रे इज व्हेरी शॉर्ट. यस, करेक्ट. X rays are having negative charge. No, they are neutral. So if they are neutral, they are not deflected by electric or magnetic field. So this is also wrong. So option number 1 is correct. ठीक आहे, पहिला प्रश्न जो आहे आपला ह्या सायन्सला विचारलेला, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. लक्षात, ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न फिजिक्स मधलाच आहे, हीट या टॉपिक वरचा आहे. फिजिक्स मधलाच प्रश्न आहे, हीट या टॉपिक वरचा आहे. राज्यसेवा कंबाईन दोन्ही बॅचेसला घेतलेला आहे प्रश्न मी हा. ठीक आहे. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय? लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय? तर फ्युजनचा अर्थ पहिले समजून घ्यावा लागेल तुम्हाला. फ्युजन म्हणजे मित्रांनो, सॉलिडला हीट केल्यानंतर त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होण्याची क्रिया. कळले? कन्व्हर्जन ऑफ सॉलिड इनटू लिक्विड आफ्टर हीटिंग. बट दिस प्रोसेस टेक्स प्लेस ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर दॅट इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट. सो whenever phase changes, whenever state changes, the temperature will remain constant. There will be no rise in temperature. म्हणजे जेव्हा जेव्हा अवस्था बदलणार ना, जेव्हा एखादा पदार्थ सॉलिडमधून लिक्विडमध्ये जाणार, किंवा लिक्विडमधून गॅसमध्ये जाणार, किंवा गॅसमधून पुन्हा लिक्विडमध्ये येणार, लिक्विडमधून पुन्हा सॉलिडमध्ये जाणार, तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. म्हणजे मित्रांनो, चेंज ऑफ स्टेट टेक्स प्लेस ऑलवेज ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. अवस्था बदल हे नेहमी स्थिर तापमानाच होतं. लक्षात. ठीक आहे. सो इथे काय विचारलं आपल्याला? लॅटंट हीट फ्युजनचं विचारले. फ्युजन म्हणजे सॉलिड टू लिक्विड. पहिलं ऑप्शन बघा, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू हीट युनिट. नो. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर. नो. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. यस, करेक्ट. सॉलिड टू लिक्विड. हे जर समजा आपल्याला फ्युजनच्या ऐवजी व्हेपरायझेशनचं विचारलं असतं तर मग लिक्विड टू गॅस म्हटलं असतं. कंडेन्सेशन जर विचारलं असतं तर पण गॅस टू लिक्विड म्हटलं असतं. फ्रीजिंगचं विचारलं असतं तर लिक्विड टू सॉलिड म्हटलं असतं. बट आपल्याला फ्युजन विचारले, फ्युजन सॉलिड टू लिक्विड असतं. सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. फिजिक्स मधल्या हीट ह्या टॉपिक वरचा प्रश्न आहे. ठीक आहे, नेक्स्ट तिसरा प्रश्न पुन्हा फिजिक्सचाच आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी ह्या टॉपिक वरचा प्रश्न आहे. हा पण घेतलाय मी, हा पण लेक्चर झालाय आपल्याला. अल्फा पार्टिकल जे असतात
ते असतात हेलियमचे केंद्रक. बीटा पार्टिकल असतात इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन, नाही का. रेडिओ ऍक्टिव्हिटीचे युनिट क्युरी आहे आणि गॅमा किरण म्हणजे हाय एनर्जी फोटॉन्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, इंग्रजीमध्ये पण प्रश्न बघा. अल्फा पार्टिकल आर हेलियम ॲटम, बीटा पार्टिकल आर अ काइंड ऑफ इलेक्ट्रॉन्स, युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी क्युरी. बेक्वेरेल पण आहे, बट ऑप्शनमध्ये क्युरी आहे. आणि गॅमा रेज आर हाय एनर्जी फोटॉन्स. यस, करेक्ट. सो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, 3 2 1 4, 3 2 1 4 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. सो हा रेडिओ ऍक्टिव्हिटी टॉपिक होता फिजिक्समध्ये. सो फिजिक्सचे 3 प्रश्न इथे संपलेत. फिजिक्सवर 3च प्रश्न आलेत, एक लाईटवर आला, एक हीटवर आला आणि एक रेडिओ ऍक्टिव्हिटीवर आला. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी साऊंड ह्या टॉपिकवर काही प्रश्न यावेळेस आयोगाने विचारले नाही. मे बी ग्रुप सीला विचारू शकतं, लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकाची अणुवस्तुमान संख्या किती? केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर टॉपिक वरचा आहे. हा पण सिलेबसमध्ये झालाय केमिस्ट्रीमध्ये आपल्याला बॅचमध्ये. व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ मोस्ट अबंडंट आयसोटोप? आयसोटोप म्हणजे काय रे? आयसोटोप म्हणजे एलिमेंट्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. समान अणुअंक परंतु भिन्न अणुवस्तुमान, नाही का. कार्बनच्या निसर्गामध्ये 3 आयसोटोप सापडतात, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. यांच्यापैकी कार्बन 14 जे आहे हे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे आणि अनस्टेबल आहे. आणि जे अनस्टेबल आयसोटोप असतं ते कमी सापडत असतं. त्या तुलनेमध्ये C12 जे आहे हे स्टेबल आयसोटोप आहे. हे काय आहे? स्टेबल. स्टेबल म्हणजे काय? स्थिर आहे. स्थिर म्हणजे काय? स्थिर म्हणजे काय? हे जास्त प्रमाणात सापडणार, मग 99% आसपास हे सापडतं. आपल्या प्रश्नात पण तेच विचारले, मोस्ट ॲबंडंट कोण आहे? तो कार्बन 12 मोस्ट ॲबंडंट आहे. सो याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. सगळ्यात जास्त कार्बन 12 सापडतं निसर्गामध्ये. कार्बन 13 आणि कार्बन 14 खूप कमी सापडतात. इवन सापडत नाही असं म्हटलं तरी चालतं. कोण? कार्बन 12 आणि कार्बन 14, लक्षात. कार्बन 12 आणि कार्बन 14. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे. सो कार्बन 12 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा केमिस्ट्रीचाच आहे, अतिशय सोपा आहे. मेटल्स नॉन मेटल्स टॉपिक मधला आहे. हा पण टॉपिक आपल्याला झालेला आहे, मेटल्स नॉन मेटल्स. ॲल्युमिनियमचं प्रमुख खनिज कुठलं? सो याचं उत्तर बॉक्साईट आहे. ॲल्युमिनियमचं प्रमुख खनिज बॉक्साईट असतं. ॲल्युमिनियम सगळ्यात जास्त बॉक्साईट मधूनच मिळतं. बॉक्साईटचा फॉर्म्युला आहे Al2O3 2H2O. Al2O3 2H2 हा त्याचा फॉर्म्युला आहे बॉक्साईटचा. ठीक आहे. सो याचं उत्तर बॉक्साईट आहे, लक्षात. बॉक्साईट. ठीक आहे. मेटल्स नॉन मेटल्सचा प्रश्न हा केमिस्ट्रीचा. त्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा केमिस्ट्रीचाच आहे, पण एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचा आहे. एन्व्हायरमेंटवरचा वातावरणावर विचारलं तर वातावरणाचे थर जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने कुठले आहेत? कुठला क्रम बरोबर आहे तो विचारले जमिनीपासून वर जाताना. सो जमिनीपासून वर जाताना सगळ्यात पहिले तर ट्रोपो, ही जमीन, त्याच्यावरती येतं ट्रोपो, त्याच्यावरती येतं स्ट्रॅटो, त्याच्यावरती येतं मेझो, त्याच्यावरती येतं थर्मो. वर जर गेलो तर 2 वर्षापूर्वी असाच एक प्रश्न विचारला होता की वातावरणाच्या ह्या थरांमध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन कुठे सापडतो? सगळ्यात जास्त ऑक्सिजन ट्रोपोमध्ये सापडतो. 2 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे. आता सिक्वेन्स विचारला, अतिशय सोपा प्रश्न. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ट्रोपोस्फिअर पहिले, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर मेझोस्फिअर, त्यानंतर थर्मोस्फिअर. मराठीमध्ये तपांबर, स्थितांबर, मध्यंबर आणि उष्णांबर हे त्याचे पर्याय आहेत. ठीक आहे. सो हे झाले केमिस्ट्रीचे 3 प्रश्न. मित्रांनो, आपल्याला सायन्सचे प्रश्न आहेत 15 पैकी 3 प्रश्न फिजिक्सचे असतात, 3 प्रश्न केमिस्ट्रीचे असतात आणि 9 प्रश्न बायोलॉजीचे असतात, लक्षात ठेवा. 9 प्रश्न. आता हे 9 प्रश्न कोणकोणते आहेत, कुठल्या कुठल्या टॉपिक वरचे आहेत बायोलॉजीमध्ये ते समजून घ्या. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे बायोलॉजीचा, टॉपिक आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. हा पण झालाय आपल्याला आपल्या टॉपिकमध्येच. डेंटॅलियम प्राणी कुठल्या संघामध्ये मोडतो? डेंटॅलियम बिलॉंग्स टू फायलम. तर फायलम्स नॉन कॉर्डेटचे असतात 10 फायलम. 10 नॉन कॉर्डेटच्या फायलम पैकी मी शिकवताना नेहमी सांगत असतो पोरांना की पोरांनो 6वा 7वा 8वा फायलम परफेक्ट करा रे. 6वा 7वा 8वा फायलम म्हणजे ॲन्युलिडा, आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का, कारण आयोग यांच्यावर जास्त प्रश्न विचारतो. ठीक आहे. हा प्रश्न पण त्यातलाच आहे. डेंटॅलियम हा प्राणी मोलुस्कामध्ये येतो. मोलुस्का फायलम सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. त्याच्यामध्ये ऑक्टोपस पण येतो, स्नेल पण येतो, मुसेल्स पण येतात, नाही का. त्यामध्ये डेंटॅलियम पण येतो, डेंटॅलियम. ठीक आहे. सो हे उत्तर डेंटॅलियम आहे. आणि पर्यायामध्ये ॲनिलिडा पण, आर्थ्रोपोडा पण, इकानडार्माटा पण, यांच्यातले पण जनरल ॲनिमल्स आपल्याला माहिती आहेत. ॲनिलिडामध्ये अर्थवर्म, लीच, नेरिस येतं. आर्थ्रोपोडामध्ये फ्ली, माशा, मॉस्किटोज वगैरे, बटरफ्लाईज,
क्रॅब्स वगैरे येतात, सिल्वर फिश वगैरे, आणि इकॅनोडर्माटामध्ये स्टारफिश, सी आर्चिन, सी कुकुंबर यासारखे प्राणी येतात. ठीक आहे, सो याचं उत्तर मोलस्क आहे. लक्षात ठेवा. बायोचा पहिला प्रश्न. बायोचा दुसरा प्रश्न आहे, पुन्हा टॉपिक तोच, ॲनिमल क्लासिफिकेशनच. हे पण आपल्याला झालेलं आहे, हे पण आपण बघितलेलं आहे. कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणावर रुची ज्ञान कलिका असतात, जे अन्न शोधायला मदत करतात त्यांना. मेनी स्पेसिस ऑफ कॅटफिश हॅव टेस्ट बर्ड्स ऑन व्हिस्कर्स. व्हिस्कर्स म्हणजे मिशा, म्हणजे हा असा मासा असतो बघा कॅटफिश नावाचा. ठीक आहे, त्याला अशी मिशा असतात इकडे. ठीक आहे, सो या मिशांचा उपयोग कशासाठी होतो, तर फाइंडिंग फूड, म्हणजे अन्न ओळखायचं आहे. लक्षात ठेवा, अन्न ओळखायचं आणि मग खायचं. म्हणजे फूड कुठला आहे, कुठला सबस्टन्स पाण्यामधला फूड आहे, कुठला नाही, ते आयडेंटिफाय करायचं मग खायचं. मग मला सांगा, इथे पर्याय जर तुम्ही बघितले, 3 पर्यायामध्ये जाते, मग पहिले अन्न चावून मग ओळखावं लागतं का पहिले ओळखायचं आणि मग चावायचं? ऑफकोर्स पहिले ओळखायचं आणि मग चावायचं ना, ओळखल्याशिवाय कसं करता येईल ते आपल्याला. सो अन्न पहिले ओळखायचं असेल तर दातांची गरज नाही ना. मग 3 पर्यायामध्ये दात आहेत बघा, इथे पण दात, इथे पण दात, इथे पण दात. हे उत्तर असणार नाही, याचं उत्तर बार्बल्स असणार. बार्बल्स हे व्हिस्कर लाईक प्रोजेक्शन आहे, मिशांसारखी रचना आहे, ज्याचा उपयोग त्यांना फूड ओळखण्यासाठी, शोधण्यासाठी होत असतो, मग ते खाणार. दातांचा उपयोग नंतर होणार. लक्षात. ठीक आहे, सो याचं उत्तर बार्बल्स आहे. काय आहे? बार्बल्स. ठीक आहे, नेक्स्ट. पुन्हा बायोमधलाच प्रश्न, ॲनिमल क्लासिफिकेशनवर 3 प्रश्न आलेले आहेत बघा. प्राणी वर्गीकरणावर 3 प्रश्न आलेले आहेत. हा पण टॉपिक झाले आपण, हे पण शिकवले मी तुम्हाला. पृष्ठवंशी प्राण्यांबद्दल विचारलेलं आहे. पृष्ठवंशी प्राण्यांचा असा कुठला गट आहे? अग्नाथा. त्या अग्नाथा मधला प्राणी कोण आहे? मग तुम्हाला ते अग्नाथा माहिती पाहिजे. मी शिकवले तुम्हाला, हे लेक्चर झाले. अग्नाथा म्हणजे जॉलेस ॲनिमल्स, पण तुम्ही उदाहरणं पाठ करत नाही. जॉलेस म्हणजे जबडा नसलेले प्राणी. जबडा नसलेल्या प्राण्यांचा एकच ग्रुप आहे पृथ्वीवरचा, त्यांना आपण सायक्लोस्टोमाटा म्हणतो. सायक्लोस्टोमाटामध्ये 2च प्राणी फेमस आहे. कुठले? एक पेट्रोमायझोन आणि एक मिक्झिन. बस संपलं. मग पर्याय बघा, पेट्रोमायझोन आहे का? हो आहे. सो पेट्रोमायझोन याचं उत्तर, त्याला लॅम्प्रे फिश म्हणतात. एक मिक्झिन आहे, मिक्झिनला हॅक फिश पण म्हटलं जातं, मिक्झिनला हॅक फिश पण म्हटलं जातं. ठीक आहे, सो पेट्रोमायझोन हे या प्रश्नाचं 100 ने 102% उत्तर आहे. लक्षात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे बायोचाच, परंतु तो प्लांट न्यूट्रिशन वरचा आहे. कशावरचा आहे? वनस्पती पोषणावरचा. वनस्पतींना कॅल्शियम मेटाबॉलिझमसाठी कुठल्या खनिजाची आवश्यकता असते कॅल्शियम मेटाबॉलाइज करायला? मित्रांनो, प्लांट्सला लागणारे जे मिनरल्स आहेत ना, हे 16 टाईपचे असतात मेन, आणि या 16 टाईप्स पैकी काही मॅक्रो असतात. मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे, आणि काही मायक्रो असतात, अल्प प्रमाणात लागणारे. हे जे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेत ना, त्याचे मॅक्रो असणार ना, ते प्रत्येक मॅक्रोचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल रोल असणार प्रत्येकाचा. म्हणजे मायक्रो असतात ते असिस्ट करत असणार. सो मॅग्नीज जो आहे हा पण मॅक्रो आहे, हा पण मॅक्रो आहे, हा पण मॅक्रो आहे. बोरॉन मात्र मायक्रो आहे, त्यामुळे हा हेल्प करणार. कारण जे मायक्रो असणार ना, ते हेल्पिंग वाले असणार, हेल्पिंग वाले. सो मायक्रो बोरॉन आहे, तर बोरॉन हेल्प करणार, हा कॅल्शियमला मेटाबॉलाइज करायला मदत करणार. सो ह्या प्रश्नाचं उत्तर असणार बोरॉन. लक्षात. पर्याय क्रमांक 4 प्लांट न्यूट्रिशनवरचा प्रश्न आहे. बोरॉन वुड हेल्प इन कॅल्शियम मेटाबॉलिझम फॉर प्लांट्स. ठीक आहे, नेक्स्ट. पुन्हा जोड्या लावायचा प्रश्न आहे बायोचा. हा प्लांट्स क्लासिफिकेशन वरचा आहे. यावेळेस प्लांट्स क्लासिफिकेशनवर एकच प्रश्न आलेला आहे, तो पण खूप सोपा आलेला आहे. इकडे वनस्पती गट आणि इकडे त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे, प्लांट ग्रुप आणि त्यांचे एक्झाम्पल्स. सो अल्गी कोण आहे यांच्यातला? अल्गी यांच्यातला क्लायमॅडोमोनस आहे. ब्रायफायटा कोण आहे? ब्रायफायटा कोण आहे? फ्युनरी आहे. टेरिडोफाइट कोण आहे? लायकोपोडियम आहे. आणि जिम्नोस्पर्म कोण आहे? सायकस आहे. सो याचं उत्तर कोण? मग अल्गी चौथं ना, अल्गी चौथं. सो एचं 4 एकच ठिकाणी आहे, ऑप्शन नंबर 3. सोपा प्रश्न होता हा प्लांटच्या क्लासिफिकेशनवरचा, वनस्पती वर्गीकरणावरचा अतिशय सोपा प्रश्न. लक्षात, अतिसोपा. आणि हा पण आपण घेतलेला आहे. हे प्लॅनचे ग्रुप यांचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला लेक्चरमध्ये झाले, सगळ्या बॅचेसमध्ये, कंबाईनचे बॅच असो, राज्यसेवेची बॅच असो, त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट. पुन्हा बायोचाच प्रश्न आहे. प्लांट डिसीजवरचा प्रश्न आहे हा, वनस्पती रोगावरचा. डिफिशियन्सीवरचा प्रश्न आहे. वाढ खुंटणे, गडद हिरवा रंग, ज्यात विकृत मृत ऊतींचे लहान भाग असतात. फॉस्फरस कमतरचे कोणतं लक्षण आहे? म्हणजे फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे हे सगळं होतं, एवढा सगळा चमत्कार. तर मग ते कुठला आजार आहे? तर मित्रांनो, जर आपण थोडंसं PYQs अनालिसिस केलं असेल अगोदरचे 2-4 वर्षांचे, थोडं एक जनरल नॉलेज माहिती असेल प्लांटच्या न्यूट्रिशन बद्दल वगैरे वगैरे, तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज सोप्या भाषेत 1 सेकंदात काढू शकतो. कसं माहिती आहे? कारण क्लोरोसिस प्रश्न एकदा येऊन गेलाय, हा आयर्नच्या डिफिशियन्सीमुळे होतो. लक्षात.
वेल्टिंग आणि कर्लिंग जे आहेत ना हे मोस्टली बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे जसे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस नाही पण बॅक्टेरिया व्हायरसमुळे होतात। राहिला प्रश्न आता नेक्रोसिस, हाच डिफिशियन्सी म्हणून आजार आहे नेक्रोसिस किंवा त्याला नेक्रोटिक स्पॉट म्हणतात। सो याचं उत्तर 100% नेक्रोटिक स्पॉट्स आहे, लक्षात ठेवा। नेक्रोटिक स्पॉट्स हाच आजार फॉस्फरसच्या सिव्हिअर डिफिशियन्सीमुळे होतो, म्हणजे फॉस्फरसचा जर खूप गंभीर स्वरूपाचा अभाव असेल तर हा आजार होतो, लक्षात ठेवा। प्लांट्समध्ये हे डिसीज पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा बायोचाच, ब्लड ग्रुप वरचा। ब्लड ग्रुप एक सेपरेट टॉपिक आहे बायोमध्ये, तो अधूनमधून त्यावर प्रश्न येतात। एबीओ रक्तगटाचा शोध कुणी लावला? सो एबीओ रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टेनरने नावाच्या शास्त्रज्ञाने लावला 1901 मध्ये। याने ए, बी आणि ओ असे 3 रक्तगट शोधून काढले। या 3 रक्तगटाच्या शोधासाठी याला नोबेल पण भेटलं 1930 मध्ये। पुन्हा याच कार्ल लँडस्टेनरने 1940 मध्ये RH ग्रुपचा पण शोध लावला, RH ब्लड ग्रुप सिस्टीमचा 1940 मध्ये। त्यानुसार ब्लड ग्रुपचे पुन्हा RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असे पण ग्रुप पडले, लक्षात, ठीक आहे। आणि राहिला प्रश्न यांचा, डिकॅस्टोल आणि स्टर्ली हे जे दोघं जण आहेत यांनी 1902 मध्ये AB ब्लड ग्रुपचा शोध लावला, AB, त्याच्यामुळे चौथा ब्लड ग्रुप ऍड झाला फक्त, लक्षात ठेवा, ठीक आहे। राहिला प्रश्न विल्यम हार्वेचा। विल्यम हार्वे हा रक्ताभिसरण संस्थेचा जनक आहे, लक्षात ठेवा। ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ते पण क्लोज वाली आहे, त्याचा जनक आहे, त्याने शोध लावला याचा 1628 मध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध याने लावला, रक्ताभिसरण संस्थेचा शोध, ठीक आहे, विल्यम हार्वेने। सो याचं उत्तर कार्ल लँडस्टेनर आहे मित्रांनो, ठीक आहे। अजून एक, कार्ल लँडस्टेनरची बर्थ अॅनिव्हर्सरी असते 14 जून, आणि 14 जून जे आहे ना ते आहे वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, म्हणजे जागतिक रक्तदान दिवस आहे 14 जून, लक्षात ठेवा, त्याची बर्थ अॅनिव्हर्सरी, ठीक आहे। चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे बायोचाच, डिसीजवर आहे, जनरल डिसीजवर, रोगावर प्रश्न होता। मधुमेह दिन केव्हा असतो? कारण जेव्हा रोगांचा अभ्यास करतो तेव्हा त्यांचे दिवस पण लक्षात घ्यावे लागतात आपल्याला, ठीक आहे। सो जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबरला असतो। बाल दिन, पंडित नेहरूंची जयंती, लक्षात ठेवा, हे का पंडित नेहरू लहान मुलं खूप आवडायचे म्हणून बाल दिन। लहान मुलं गोड असतात, मग गोड दिवस म्हणजे डायबिटीज, लक्षात ठेवा, ठीक आहे। तसं नाही रे, ऍक्च्युअली डायबिटीजवरच औषध इन्सुलिन ज्याने तयार केलं ना, फ्रेडरिक सेंजर वगैरे, त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीनुसार हा दिवस ठरलेला आहे, ठीक आहे। 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना आहे, त्यामुळे तो जागतिक आरोग्य दिन आहे। 29 सप्टेंबर ज्या शास्त्रज्ञाने पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं त्याच्या बर्थ अॅनिव्हर्सरीनुसार हा हार्ट डे आहे। आणि 14 जून मी तुम्हाला आता सांगितलं ब्लड डोनेशन डे आहे, लक्षात ठेवा, ब्लड डोनेशन डे, ठीक आहे, 14 जून, ठीक आहे। सो याचं उत्तर 14 नोव्हेंबर आहे। लास्ट क्वेश्चन मित्रांनो पाहायचाच, न्यूट्रिएंट्स टॉपिक वरचा आहे। न्यूट्रिएंट्स म्हणजे आपलं आहारशास्त्र। टिंबटिंब जीवनसत्वाने रक्त साकळण्यास गोठण्यास मदत होते। विच विटॅमिन हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग, हे पण झाले आपल्याला सिलेबसमध्ये, बॅचमध्ये घेतले मी। विटॅमिन के ब्लड क्लॉटिंग विटॅमिन आहे, याला फायलोक्विनोन म्हटलं जातं। हे रक्त गोठण्यास मदत करतं, जखम झाल्यावर ते भरण्यास मदत करतं, ठीक आहे। विटॅमिन ई जे आहे हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे प्रजनन संस्था। विटॅमिन डी जे आहे हे बोन्स आणि टीथला हेल्दी ठेवतं, सूर्यप्रकाशामुळे पण तयार होतं। विटॅमिन सी जे आहे ते हिरड्यासाठी, रक्तासाठी, अँटीऑक्सिडंट, इम्युनिटीसाठी वगैरे महत्त्वाचं मानलं जातं, ठीक आहे। याला टोकोफेरॉल म्हणतात, याला कॅल्सिफेरॉल म्हणतात आणि याला ॲस्कॉर्बिक ऍसिड म्हटलं जातं। आपल्या प्रश्न उत्तर आहे विटॅमिन की, जे डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणून मिळतं आपल्याला, गडद हिरव्या पालेभाज्या म्हणून आपल्याला मिळत असतं, लक्षात ठेवा, ठीक आहे। सो हे झाले मित्रांनो विज्ञानाचे 15 प्रश्न। 15 प्रश्न पैकी 2च प्रश्न असे होते जे स्किप करण्यासारखे होते जर येत नसतील तर, बाकी 13 प्रश्न तर 100% अटेम्प्ट करायलाच पाहिजे होते, कारण ते आपण आपल्या सिलेबसमध्ये सगळ्या टॉपिकमध्ये घेतलेले आहेत। काही प्रश्न तर लॉजिकली पण सुटू शकत होते, ते पण मी तुम्हाला कसे सुटू देत ते पण सांगितले, ठीक आहे। सो आता नेक्स्ट आपली ग्रुप सी आहे, त्यानंतर परत पुढच्या एक्झाम आहेच राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी। सो या सगळ्या परीक्षेसाठी अनालिसिस खूप गरजेचं असतं, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यासाला एक प्रॉपर दिशा मिळते। सो पेपर अनालिसिस करत राहायचं, सब्जेक्ट वाईज अनालिसिस बघत राहायचं, है ना। प्रॉपर हे जर अनालिसिस तुम्ही ऐकलं, समजून घेतलं, तुमच्या अभ्यासाला एक प्रॉपर डिरेक्शन मिळते, भरकटत नाही तुमचा अभ्यास, है ना। कशावर स्टिकअप राहावा आणि आयोग कसे प्रश्न विचारतं किंवा प्रश्न कसे वाचायचे असतात, कसे समजून घ्यायचे असतात, उत्तर कसं काढायचं असतं ते पण कळतं आपल्याला, ठीक आहे। चला अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटत राहूयात आपल्या या PWMPC वाल्यावर। तब तक के लिए थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, गुड डे आणि जय हिंद।